नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा असा बघणार आहे की BMC जे स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड वॅकन्सीज आहेत ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरच्या, म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी ज्या वॅकन्सी एक्सपेक्टेड आहेत पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये, त्याबद्दल मी ऑलरेडी 2 व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत माझ्या चॅनलद्वारे आणि माहिती दिलेली आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी बरेच फॅक्टर कव्हर केलेले आहेत, जसं जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीज ऑफ जेई आणि एसी म्हणजे सब इंजिनियर, आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकलचा अभ्यास कसा करावा किंवा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकलचा अभ्यास कसा करावा यावर थोडंसं मी इथे भर दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु थोडासुद्धा व्हिडिओ स्किप करू नका किंवा मध्ये कट करू नका. पूर्ण व्हिडिओ ऐका मित्रांनो, बरीच माहिती तुम्हाला इथे मिळेल. कारण की कट ऑफ रिलेटेड माहिती द्यायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. थोडीफार माहिती मला जे काही सोर्सेसकडून मिळाली, आणि यापुढे पण मी एक व्हिडिओ याच्यामध्ये घेणार आहे परत ॲडिशनली पुढच्या काही दिवसामध्ये, जिथे तुम्हाला जॉब प्रोफाईलचे डिटेल माहिती राहील. इथे मी तुम्हाला ऑलरेडी एक इंट्रोडक्टरी जॉब प्रोफाईल दिलेला आहे, परंतु यापुढे पण मी तुम्हाला डिटेल जॉब प्रोफाईल द्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. माझ्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलद्वारे मी माझा जो 15 वर्षाचा अनुभव आहे, कार्यानुभव आहे, प्रॅक्टिकल अनुभव आहे, त्याचा तुम्हाला कुठेतरी फायदा व्हावा, त्याचा तुम्हाला कुठेतरी उपयोग व्हावा, हाच माझा उद्देश राहतो माझ्या चॅनलद्वारे. मिशन BMC 2022 नेक्स्ट 1 ते 1.5 महिन्यामध्ये कन्फर्म वॅकन्सी येण्याची शक्यता आहे मित्रांनो. BMCची ॲक्च्युली सप्टेंबरमध्येच एक्सपेक्टेड होतं, स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड होतं. माझे ऑलरेडी 2 व्हिडिओज मी यावर घेतलेले आहेत BMCच्या. परंतु या व्हिडिओमध्ये मी डिटेल सिलेबस आणि जे काही मला रिक्वेस्ट आल्या विद्यार्थी मित्रांच्या की सर मेकॅनिकलवाल्यांनी इलेक्ट्रिकलचा अभ्यास कसा करायचा किंवा मग इलेक्ट्रिकल स्टुडंट्सनी मेकॅनिकलचा अभ्यास कसा करायचा, तर थोडंफार मी यावर फोकस करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि काही मुद्दे मी यामध्ये ॲड केलेले आहेत, जसं ड्युटीज ऑफ रोल्स ऑफ जेई आणि एसी म्हणजे ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर, आणि पोस्ट जे आहे ॲप्रॉक्सिमेटली किती एक्सपेक्टेड आहे, जे काही माहिती मी काढलेली आहे तुमच्या BMC डिपार्टमेंटकडून किंवा जे काही माझे सोर्सेस आहेत थोडेफार, तिथून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळी माहिती द्यायचा इथे प्रयत्न करतो आहे. सिलेबस डिटेलमध्ये इथे सांगतो आहे किंवा सांगेल, त्यामुळे कदाचित व्हिडिओ थोडा लांब होईल, परंतु व्हिडिओ कुठे स्किप करू नका मित्रांनो. ठीक आहे. तर सुरू करूया आपण. बघा इथे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन साईट जी आहे ती portal.mcgm.gov.in या साईटवर तुम्हाला व्हिजिट करायचे आहे रेग्युलर बेसिसवर. तिथे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन येईल ते तिथे तुम्हाला कळेल, आणि बाकी पण काही सरकारी जॉब्स रिलेटेड साईट्स आहेत किंवा आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेलच, परंतु ही ऑफिशियल साईट आहे, इथे तुम्ही चेक करू शकता. ॲप्रॉक्सिमेट वॅकन्सी जी आहे ती जास्त नाही आहे मित्रांनो तसं पाहिलं तर, परंतु 300+ शक्यता आहे. मिनिमम 300 तरी निघतीलच असा अंदाज आहे. सिव्हिलच्या 200 राहतील आणि मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकलची जी कंबाईंड पोस्ट असते त्यामध्ये 100 राहतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत इथे एक्सपेक्टेड म्हटल्यापेक्षा कन्फर्मच आहे. याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर जी डिप्लोमा बेसची आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल, आणि सब इंजिनियरची जी पोस्ट आहे ती डिग्री लेवलची आहे, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल. ठीक आहे. तर यामध्ये बघा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओचा आपल्या की डिपार्टमेंट्स, जॉब रोल आणि ड्युटीज, म्हणजे जे काही इथे डिपार्टमेंट्स असतात BMCमध्ये इंजिनियर कॅटेगरीसाठी, त्याबद्दल मी थोडं शॉर्टमध्ये ते सांगायचा प्रयत्न केला आहे. याच्या पुढे मी जेव्हा ॲड येईल किंवा जे काही आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल जे काही जॉब प्रोफाईल आहे, वर्किंग आहे, ड्युटीज आहे त्याचा सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर यामध्ये मी शॉर्टमध्ये घेतलेलं आहे. तर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी बघा वॉटर डिपार्टमेंट आहे, फिल्ट्रेशन आहे, त्यानंतर सिवेरेज ऑपरेशन्स आहे, ऑपरेशन मेंटेनन्समध्ये येतं ते, म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स याच्यामध्ये वेगवेगळे भाग असतात सिवेरेज ऑपरेशन्समध्ये. त्यानंतर स्मॉल सबस्टेशन्स आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचा भाग येतो इथे थोडा, आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, असे हे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमध्ये जे काही जिथे ज्यांना जेईला किंवा एसीला काम करावं लागेल हे ते डिपार्टमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे काही आहे वॉटर डिपार्टमेंट वगैरे हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये E&Mला चान्स असतो, म्हणजे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलला. त्यानंतर सिवेरेज हे महत्त्वाचं याच्यामध्ये एक डिपार्टमेंट येतं. तर वेगवेगळ्या ठिकाणी याचं पोस्टिंग होतं. आपलं जे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचं जे आहे त्याला बऱ्यापैकी इथे रिक्वायरमेंट राहते. यांच्या जे काही आहे जॉब प्रोफाईल बऱ्याच ठिकाणी सेमच राहतं, आणि म्हणजे काय म्हणतात त्याला कंबाईनमध्ये वर्क राहतं त्यांचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं. तर त्यामुळेच ही पोस्टसुद्धा यांनी कंबाईन ठेवलेली आहे. ठीक आहे. सिव्हिलमध्ये बघा
बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट, बिल्डिंग मेंटेनन्स डिपार्टमेंट आणि प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन डिपार्टमेंट याच्यामध्ये डिझाईनचा जो भाग येतो, जे काही आपले सिव्हिलचे जे विद्यार्थी मित्र असतात त्यांच्याकडे डिझाईनचं जे काम असतं ऑटोकॅडमध्ये वगैरे, तर त्याचं वर्क इथे राहतं प्लॅनिंगमध्ये. आणि बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जे काही न्यू कन्स्ट्रक्शन्स राहते किंवा ऑलरेडी जे कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्स राहतात त्याचं मेंटेनन्स वगैरे आणि जे काही सिव्हिल रिलेटेड वर्क राहतं तर त्या रिलेटेड तुम्हाला इथे पूर्ण जॉब प्रोफाईल राहतं. ठीक आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, एक्झाम कंडक्टिंग बॉडी किंवा एक्झाम कंडक्टिंग ऑर्गनायझेशन ती ऑब्वियसली IBPS आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे BMCची जी काही टेस्ट होईल, MCQ बेस्ड जी टेस्ट होणार आहे. ऑनलाईन टेस्ट एकच, रिटर्न टेस्ट ऑनलाईन टेस्ट राहते. यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे कोणताच नसतो आणि एकाच एक्झामच्या बेसवर तिथे सिलेक्शन जी मेरिट लिस्ट लागते आणि त्यानुसारच डायरेक्ट जॉईनिंग तुम्हाला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न बघा, 100 MCQ बेस क्वेश्चन्स आहे इथे, ऑब्जेक्टिव्ह बेस क्वेश्चन्स. याच्यामध्ये प्रत्येकाला 1 मार्क म्हणजे 100 मार्क्सचा हा पेपर राहतो, एकच पेपर राहतो. त्यामध्ये GK GS 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि हायली वेटेज असलेला 60% वेटेज आहे याच्यामध्ये टेक्निकलचा पार्ट म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल, याच्यामध्ये 60 क्वेश्चन 60 मार्क्स. ठीक आहे. तर टोटल 100 क्वेश्चनचं ही MCQ राहते किंवा ही काही ऑनलाईन टेस्ट राहते. त्यामध्ये 100 मार्क्स त्याला दिलेले राहतात. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये टाईम 1.5 तासाचा राहतो, 90 मिनिट्स. म्हणजे 90 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहतं, म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे रॉंग झाले तर तुमचा 1 मार्क इथे जातो. आणि याचा टेंटेटिव्ह कट ऑफ इथे मी काढायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. जे काही प्रिव्हियस तुमचा रिझल्ट आहे किंवा प्रिव्हियस जे काही त्याचं आतापर्यंत जे ॲड आलेलं आहे त्यानुसार, तर त्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल की मिनिमम 50 मार्क्स आवश्यक आहे 100पैकी, तेव्हाच कुठे तुम्ही क्वालिफाय करू शकता या एक्झाममध्ये. म्हणजे तुम्ही तिथे सिलेक्शनसाठी पात्र होता असं आपण म्हणू शकतो. परंतु 50पेक्षा कमी मार्क्स 49 जरी आले तरी तुम्ही तिथेच डिस्क्वालिफाय होऊन जाता. ठीक आहे. तर त्यामुळे 50+ जे आहे ते तिथे क्वालिफाय करतील आणि तुम्हाला डिप्लोमा डिग्रीलासुद्धा 50 मार्क्स असणे आवश्यक आहे, मराठी लँग्वेज असणे आवश्यक आहे. ही मिनिमम बेसिक इलिजिबिलिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर याचा कट ऑफ जातो मित्रांनो बघा, 50 मिनिमम असल्यामुळे ऑब्व्हियसली 50च्या वरच, त्यामुळे आपण एकंदरीत 60+ ज्यांना मार्क मिळतील, ठीक आहे, 60+ त्यांचं सिलेक्शन इथे कन्फर्मेशन होऊ शकतं. कारण की कट ऑफ आहे तो, त्याच्यावरच त्यांना मुलांना ज्यांना जास्त मार्क्स असतात, जसं आता 65-70 असेल किंवा मिळू शकले किंवा मिळाले तर तुमचं कन्फर्मेशन होऊन जातं, म्हणजे तुमचं सिलेक्शन कन्फर्म होतं. ठीक आहे. तर हा झाला एक कट ऑफचा भाग. 60+ जर तुम्ही स्कोअर करू शकले तर तुम्हाला मी नंतर सांगेलच ते की 60+ करायसाठी तुम्हाला बघा GK आणि GK GS आणि रिझनिंग हे स्ट्रॉंग असणं फारच अति आवश्यक आहे. टेक्निकलमध्ये तुम्हाला 60पैकी 60 मिळू शकत नाही. खूपच तुमचा अभ्यास खूप एकदम अतिउत्तम असेल किंवा खूपच चांगला असेल तरच तुम्हाला 60पैकी 55पर्यंत तुम्ही जाऊ शकता. परंतु इथे तुम्हाला GS आणि रिझनिंगमध्ये कवर करावं लागेल. रिझनिंगमध्ये तुम्हाला आउट ऑफ, म्हणजे मी तुम्हाला एक प्लॅनिंग सांगतो, तुम्हाला सिलेक्शन स्ट्रॅटेजी सांगतो इथे की GK आणि GSचा कसं आहे, हा वास्ट राहतो. म्हणजे इथे ते कोणताही प्रश्न विचारू शकतात, कुठलंही काही GK विचारू शकतात. त्यामुळे 20 आउट ऑफ 20 तुम्हाला मिळणं कठीण आहे. तरी आपण तिथे ॲटलिस्ट 15 किंवा 12पर्यंत आपण इथे गृहीत धरू शकतो. आपण इथे 12 मार्क्स जरी घेतले तुमचं GK बऱ्यापैकी तुमचं असेल तर त्यानुसार 12 मार्क जरी घेतले तरी रिझनिंगमध्ये काही वेगळं प्रश्न राहत नाही. जे आपण प्रॅक्टिस असतो त्यामध्येच ते काहीतरी इकडे तिकडे फिरून वगैरे विचारतात थोडंफार. तर 20 आउट ऑफ 20 मिळणं इथे शक्य आहे मित्रांनो रिझनिंगमध्ये. तर आपण रिझनिंगमध्ये 18 मार्क्स जर घेतले आणि GKचे 12 मार्क तर 30 मार्क्स हे झाले. आणि टेक्निकलमध्ये तुम्हाला 60पैकी ॲटलिस्ट 35 to 40 मार्क्स घेणे आवश्यक आहे, तरच तुमचं सिलेक्शन कन्फर्म होतं. कारण 30 मार्क तिकडे आणि इथे टेक्निकलमध्ये तुमचे 40पर्यंत आले तर 40 + 30 70. ठीक आहे. 35पर्यंत जरी आलं तरी तुमचं सिलेक्शन कन्फर्म होऊ शकतं. परंतु रिझनिंग आणि GK थोडं चांगलं ठेवा. रिझनिंगमध्ये मार्क जाऊ देऊ नका. 20पैकी 20 मिळत असेल तर अतिउत्तम, पण 80च्या खाली मिळाले तर तुम्हाला इकडे कव्हर करणं कठीण होईल. कारण टेक्निकलमध्ये 30 वगैरे तुम्हाला कव्हर करू शकता तुम्ही,
परंतु काय मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कंबाईन असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो त्या विद्यार्थ्यांना. सिव्हिलला प्रॉब्लेम येणार नाही. 50% मार्क मिळणं थोडंसं इझी जातं त्यामध्ये सिव्हिलमध्ये. ठीक आहे. तर अशा प्लॅनिंगने अभ्यास करा मित्रांनो. आणि रिझनिंगमध्ये मार्क जाऊ देऊ नका, कारण तिथेच सगळं एक माणसाची हे आपल्या विद्यार्थ्यांची ही राहते. म्हणजे मुलं कसे तिथे कमी पडले, कारण टेक्निकल बऱ्यापैकी साऊंड राहतं मुलांचं. तर रिझनिंगमध्ये मार्क जाऊ देऊ नका. तिथे तुम्ही कवर करू शकता आणि तुमच्या सिलेक्शनमध्ये येऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा सिलेबस बघू आपण. सिलेबस मी तुम्हाला इथे नॉन टेकचा आधी सांगतो. जी के जी एसमध्ये काय काय ते विचारू शकतात, किंवा आत्तापर्यंत जे काही आहे, जे काही प्रिव्हियस पेपर्स आहे झालेले BMCचे, तर त्यामध्ये त्यांनी काय काय कन्सिडर केलेलं आहे किंवा जे काही इन्क्लूड केलेलं आहे, पण त्यावर मी थोडंसं एक मुद्दा, म्हणजे माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार मी बघून जी के जी एसमध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, करंट अफेअर्समध्ये ते मुंबई रिलेटेड किंवा इंडिया महाराष्ट्र रिलेटेड जास्त, परंतु मुंबई रिलेटेड ते विचारू शकतात जास्त. ऑल मुंबई रिलेटेड जी के, नॅशनल अँड इंटरनॅशनल करंट अफेअर्स, सायंटिफिक ऑब्झर्वेशन्स, बुक्स अँड ऑथर्स, फेमस प्लेसेस इन इंडिया और महाराष्ट्र, कंट्रीज अँड कॅपिटल्स, स्पोर्ट्स, वर्ल्ड ऑर्गनायझेशन, इम्पॉर्टंट डेट्स, इंडियन कल्चर, इंडिया अँड महाराष्ट्र, फेमस पर्सनॅलिटीज अँड इंजिनिअरिंग इन्व्हेन्शन्स. ठीक आहे. हे मी बऱ्यापैकी ठळक मुद्दे काढायचे प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त पण बरेच मुद्दे आहेत, तर तुम्ही यावर थोडं फोकस करून याचा स्टडी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर बघा रिझनिंगमध्ये जे काही मुद्दे जे फ्रिक्वेंटली विचारले जातात ते आहे अरिथमॅटिक रिझनिंग, सिलोजिझम, नंतर इनपुट आउटपुट, डेटा एफिशियन्सी, फिगरेटिव्ह क्लासिफिकेशन, लॉजिकल वेन डायग्राम्स, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, नंबर अँड टाईम सिक्वेन्स टेस्ट, डायरेक्शन टेस्ट, अल्फाबेट टेस्ट, इनइक्वेलिटी ॲनॉलॉजी, नॉन वर्बल सिरीज, क्यूब्स अँड डायस, सिटिंग अरेंजमेंट, पझल रँकिंग. ठीक आहे. इत्यादी यावर ते विचारू शकतात. आणि रिझनिंग हे 100% तुम्ही करून ठेवा मित्रांनो. जास्त फोकस रिझनिंगवर करा, मार्क्स जाऊ देऊ नका. यामध्ये बघा मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये टेक्निकलमध्ये आपण बघू आता सिलेबस, जे 60 मार्क्सला विचारला जाईल. सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो 60 मार्क्सचा क्वेश्चन पेपर राहील किंवा क्वेश्चन्स राहतील, त्याचा सिलेबस असा आहे मित्रांनो. बिल्डिंग कन्स्ट्रक्चर अँड मटेरियल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल महत्त्वाचा विषय, टॉपिक. थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स, स्टील स्ट्रक्चर्स हे पण खूप महत्त्वाचं आहे. डिझाईन ऑफ रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स अति महत्त्वाचं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, सर्वेईंग हे पण IMPमध्ये येतं. इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन हे जनरली इस्टिमेट्स बनवताना किंवा प्लॅनिंगमध्ये कामात पडतं. त्यानंतर टेक्निकल इंजिनिअरिंग, त्यानंतर हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर सिव्हिल रिलेटेड हे पूर्ण तुम्हाला सिलेबस यामध्ये अंडरमध्ये जे काही टॉपिक्स येतात ते मी तुम्हाला पुढे बुक्स, त्याचे रेफरन्स बुक सांगेलच. तर त्यामध्ये तुम्हाला ते सगळं कव्हर करणे अपेक्षित आहे मित्रांनो 60 मार्क्स साठी. तर मेकॅनिकलमध्ये बघा मित्रांनो, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलमध्ये बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, थिअरी ऑफ मशीन्स, मशीन डिझाईन अँड कन्सेप्ट्स, त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, फ्लुइड मेकॅनिक्स, एन्व्हायरमेंटल स्टडीज, मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल, IC इंजिन्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, पार्ट्स ऑफ व्हेकल इफिशियन्सी, कन्सेप्ट्स ऑफ SI अँड CI इंजिन्स, इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम अँड डिस्ट्रीब्युशन अति महत्त्वाचं, इन्सुलेटिंग मटेरियल्स, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स, मेजरमेंट अँड कंट्रोल, इलेक्ट्रिक मोटर, इंडक्शन मोटर्स, केबल्स अँड वायर्स, इल्युमिनेशन, लाईट रिलेटेड, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स हे पॉवर म्हणजे जवळपास इलेक्ट्रॉनिक्सचे रिलेटेड सिलेबस आहे मित्रांनो यामध्ये. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरीज अँड UPS, नंतर इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, नॅशनल बिल्डिंग कोड्स हा महत्त्वाचा आहे इथे टॉपिक, कॉन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, PLC स्कॅडा, ऑटोमेशनमध्ये यूज केल्या जाते PLC स्कॅडा. त्यानंतर नेटवर्क डिझाईन, डेटा ट्रान्समिशन, CIM अँड टेक्नॉलॉजी ड्रिवन प्रॅक्टिसेस हे पण महत्त्वाचं ऑटोमेशनमध्ये. एंटरप्राइज रिसोर्सेस प्लॅनिंग, कॉम्प्युटर्स अँड इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, इंटरनेट अँड इंट्रानेट. ठीक आहे. तर यामध्ये आपण थोडंसं डिटेल इथे बघू मित्रांनो, कारण आपला हा विषयच आजचा हा महत्त्वाचा आहे की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलमध्ये मेकॅनिकलवाल्यांनी इलेक्ट्रिकलचा अभ्यास करताना काय जास्त आपण फोकस केलं पाहिजे, किंवा इलेक्ट्रिकलचा अभ्यास करताना मेकॅनिकलचं काय ते, कारण काही कंबाईनमध्ये येतं. तुम्हाला मी थोडंसं ते डिटेल सांगायचा प्रयत्न करतो. तर बघा, बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, मिलिंग, प्लॅनिंग, शेपिंग, ड्रिलिंग, रिमिलिंग, त्यानंतर ग्राइंडिंग, रिवेटिंग इत्यादी भाग इथे केला जातो. वेल्डिंग आणि जॉईनिंग ऑफ प्रोसेस,
त्यानंतर टाईप्स ऑफ डिफेक्ट्स वगैरेचा याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर सिलेक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ मशीन टूल्स हा महत्त्वाचा भाग आहे इथे. त्यामध्ये बघा आणखी कूलंट वगैरे, त्यानंतर कूलंट यूज कोणते यूज केलं तर डिझाईन ऑफ कटिंग टूल्स और टूल डिझाईन. ठीक आहे, हे सगळं तुमचं बेसिकमध्ये येतं मित्रांनो. हा फार महत्त्वाचा आहे. हा भाग इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनासुद्धा करणं अपेक्षित आहे. तरच कुठे तिथे तुम्हाला म्हणजे हे बेसिक्स आहे पूर्ण, हे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर थिअरी ऑफ मशीन्स. थिअरी ऑफ मशीन्समध्ये फंडामेंटल्स अँड टाईप्स ऑफ मेकॅनिझम्स, सिम्पल मशीन्स, बेल्ट ड्राईव्स, गिअर ड्राईव्स, जॉईंट्स अँड कपलिंग. त्यानंतर बघा डिग्री ऑफ म्हणजे कसं बेल्ट अँड चेन ड्राईव्स वगैरे. तर हे जे आहे तर हे तुम्हाला थिअरी ऑफ मशीन्समध्ये येईल. त्यानंतर मशीन डिझाईन कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला टॉर्सन, स्प्रिंग, जॉईंट्स, बिअरिंग टाईप्स अँड डिझाईन म्हणजे हे जे प्रकार आहे हे तुम्हाला इथे अभ्यास करावा लागेल याचा मशीन डिझाईन कॉन्सेप्टमध्ये. हा महत्त्वाचा आहे. डिझाईन रिलेटेड सगळं इथे पॉईंट्स तुम्हाला कवर करावं लागेल. नंतर थिअरी ऑफ फेल्युअर, फॅक्टर ऑफ सेफ्टी, कंबाइंड स्ट्रेसेस, थ्रेडेड अँड वेल्डेड जॉईंट्स, डिझाईन ऑफ स्क्रीव अँड बोल्ट्स, डिझाईन ऑफ शाफ्ट्स अँड स्प्रिंग, कीज, बेसिक्स ऑफ CNC मशीन्स. हे पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो इथे. त्यानंतर मित्रांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये बघा प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल्स अँड अलॉयज, बेसिक्स ऑफ नॉन मेटॅलिक इंजिनिअरिंग मटेरियल्स. हे सॉममध्ये येतं मित्रांनो. हा महत्त्वाचा भाग आहे. हा सुद्धा थोडाफार इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पंप्स, टाईप्स अँड सिलेक्शन, इफिशियन्सी, कॅरेक्टरिस्टिक एक्सेट्रा. त्यानंतर कंप्रेसिबल फ्लुइड फ्लो, फ्लुइड प्रॉपर्टीज, प्रेशर, थर्स्ट, ब्युएन्सी, नंतर विस्कॉसिटी. त्यानंतर हायड्रोलिक जम्प, नॉन युनिफॉर्म फ्लो, रेनॉल्ड्स नंबर, हायड्रॉलिक ग्रेडियंट, वॉटर हॅमर. हे फ्लुइड मेकॅनिक्समध्ये येतं मित्रांनो सगळं. याचा तुम्हाला अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्यानंतर बघा मित्रांनो एन्व्हायरमेंटल स्टडीज, यामध्ये नॅचरल रिसोर्सेस अँड असोसिएटेड प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल अँड सोशल इश्यूज, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, कन्सेप्ट्स ऑफ सोलर एनर्जी, एनर्जी ऑडिट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. ठीक आहे, हे सगळं एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये येतं. हा पण सुद्धा हा कॉमन मुद्दा आहे मित्रांनो. इलेक्ट्रिकलवाल्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांनीसुद्धा हा करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ज्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बघा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल सिस्टीम, फॉरकास्टिंग प्लॅनिंग फंक्शन, प्लॅनिंग फॉर मटेरियल रिक्वायरमेंट्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स. ठीक आहे, हे पण थोडं महत्त्वाचं आहे. म्हणजे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी करणं हे जास्त अपेक्षित आहे. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी थोडं स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर IC इंजिन्समध्ये बघा व्हॉल्युमेट्रिक अँड थर्मल इफिशियन्सी, SI इंजिन्स, CI इंजिन्स हे महत्त्वाचे आहेत. कंबशन, नॉकिंग, सुपर चार्जिंग, कूलिंग, लिब्रिकेशन अँड इग्निशन सिस्टीम. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे मेकॅनिकल विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, यामध्ये हा थोडा मोठा पार्ट आहे मित्रांनो. तर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग जो भाग आहे तो इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांना कंबाईन आहे. त्यामुळे दोन्ही ब्रँचच्या विद्यार्थ्यांनी हा पार्ट करणे अपेक्षित आहे. थर्मल यामध्ये इन्क्लूड होतं थर्मल इंजिनिअरिंग, टर्न ऑफ रेफ्रिजरेशन. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ लेटेंट हीट इव्हॅपोरेशन कॉन्सेप्ट, हीट ट्रान्सफर, थर्मोडायनॅमिक्स हा महत्त्वाचा आहे. लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आयडियल गॅसेस, व्हेरियस रेफ्रिजरेशन सायकल्स, डिझाईन ऑफ रेफ्रिजरेशन. त्यानंतर सिस्टीम, डिझाईन ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टीम, कंप्रेसर, एक्सपान्शन युनिट, अक्युमुलेटर, नंतर इव्हॅपोरेटर, कंडेन्सर, बेसिक ऑफ डक्ट डिझाईन, वेपर ॲब्सॉर्प्शन अँड कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम. ठीक आहे, सिस्टीम डिझाईन ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीम. म्हणजे सगळं याच्यामध्ये डिझायनिंग वगैरे आलं आणि याचे बाकीचे टाईप्स पण आले. हे सगळं तुमचं रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये येतं मित्रांनो. त्यानंतर बघा पार्ट्स ऑफ व्हेकल्स, त्यामध्ये इंजिन्स, चेसिस, ट्रान्समिशन ड्राईव्स, असेंब्ली, अल्टरनेटर, ॲक्सल, बॉडी, व्हील्स, ब्रेक्स, टिअरिंग, सस्पेन्शन, ETC. म्हणजे खूपच महत्त्वाचा भाग आहे मेकॅनिकलसाठी. त्यानंतरचा भाग आहे मित्रांनो कॉन्सेप्ट ऑफ SI CI इंजिन्स. यामध्ये कार्नॉट सायकल, रिव्हर्स कार्नॉट सायकल, ओट्टो सायकल, डिझेल सायकल, SI वर्सेस CI इंजिन्स म्हणजे याचं कंपॅरिझन वगैरे हे सगळं तुम्हाला इथे करणं अपेक्षित आहे. मेकॅनिकलसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रिकलमध्ये नाही केलं तरी चालेल विद्यार्थ्यांनी.
फंडामेंटल इलेक्ट्रिकल फंडामेंटल आहे. तर इथून आपला इलेक्ट्रिकलचा जो मेन भाग आहे तो सुरू होतो मित्रांनो इलेक्ट्रिकल फंडामेंटलमध्ये. त्यामध्ये बघा सप्लाय व्होल्टेज, AC अँड DC सप्लाय व्होल्टेज, करंट, इंडक्शन, रेजिस्टन्स, म्हणजे महत्त्वाचे जे आपले बेसिक आहे ते सगळं इलेक्ट्रिकलचं. इंडक्टन्स, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, 3 फेज अँड सिंगल फेज सप्लाय सिस्टीम, इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल एनर्जी, नंतर याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय, नंतर ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर, ट्रान्सफर अँड डिस्ट्रीब्युशन, रिॲक्टिव्ह पॉवर कन्झम्पशन. त्यानंतर बेसिक्स ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, एनर्जी कन्व्हर्सेशन मेथड्स. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम अँड डिस्ट्रीब्युशन हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रिकलसाठी. इलेक्ट्रिकल फंडामेंटल्समध्ये जे काही इन्क्लूड होतं ते पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. यामध्ये दोन्ही ब्रँचेससाठी म्हणजे मेकॅनिकल स्टुडंट्सनी इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स करणे अपेक्षित आहे. त्यानंतर हा जो मुद्दा आहे पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा मेकॅनिकलवाल्यांनी जे काही विद्यार्थी असतील त्यांनी हे बेसिक्स करणे आवश्यक आहे. यामध्ये सबस्टेशन अँड रिसिविंग स्टेशन, अर्थिंग, सबस्टेशन इक्विपमेंट, बसबार, CT PT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, प्रोटेक्शन रिले, न्यूमेरिकल हे सगळं सबस्टेशनमध्ये यूज होतं मित्रांनो. डिजिटल नंतर रिले, न्यूमेरिकल अँड डिजिटल, सर्किट ब्रेकर महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर ऑन लोड आयसोलेटर, सर्किट ब्रेकर, ऑन लोड आयसोलेटर, ऑफ लोड आयसोलेटर, सर्ज अरेस्टर सिस्टीम, ग्राउंडिंग इक्विपमेंट, ग्राउंडिंग, लाईटनिंग प्रोटेक्शन एक्सेट्रा. त्यानंतर सिंगल लाईन डायग्राम म्हणजे सिंगल लाईन डायग्राम तुम्हाला सबस्टेशनची वगैरे जे काही असेल ते, कंट्रोल सर्किट्स, वेरियस टाईप्स ऑफ पॉवर प्लांट्स. ठीक आहे. तर हे जे आहे ना हे तुम्हाला यावर ते प्रश्न विचारू शकतात. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम अँड डिस्ट्रीब्युशन खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. मेकॅनिकलवाल्यांनी सुद्धा हे करणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे थोडं. त्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल्समध्ये जे येतं त्यामध्ये क्लासिफिकेशन, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, टेस्ट अँड सेक्शन म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये फक्त हा एक महत्त्वाचा मुद्दा एक बेसिकमध्ये तुम्हाला करणे अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिकल सिस्टीम्समध्ये इलेक्ट्रिफिकेशन ऑफ रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन महत्त्वाचा भाग आहे. इलेक्ट्रिफिकेशन ऑफ कमर्शियल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिफिकेशन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर मेजरमेंट अँड कंट्रोल हा मेकॅनिकलसाठी पण महत्त्वाचा आहे मुद्दा. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी इथे लक्षात घ्यावं. बेसिक्स ऑफ मेजरमेंट ऑफ प्रेशर, टेम्परेचर, फ्लो, डिस्प्लेसमेंट एक्सेट्रा. मेजरमेंट अँड कंट्रोलमध्ये बराच भाग येतो मित्रांनो. हा सुद्धा इथे इन्क्लूड केला जातो. एक टॉपिक येतो तुम्हाला चॅप्टर वाईज इथे बुक जर रेफर्स केले तुम्ही तर. इलेक्ट्रिक मोटर्समध्ये स्पेसिफिकली इंडक्शन मोटरवर अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रिन्सिपल ऑफ वर्किंग, 3 फेज सिंगल फेज मोटर, मोटर स्टार्टिंग, त्यानंतर स्टार्टिंग मेथड्स, त्यानंतर सिलेक्शन रेटिंग, त्यानंतर कूलिंग अँड एन्क्लोजर्स, HV म्हणजे हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज मोटर्स, मोटर प्रोटेक्शन रिले, मोटर कंट्रोल सर्किट्स, नंतर स्पीड कंट्रोल मेथड्स हे महत्त्वाचं आहे मित्रांनो याच्यामध्ये स्पीड कंट्रोल मेथड्स. त्यानंतर स्लीप रिकव्हरी स्कीम्स, पोल चार्जिंग कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्शन मोटर्स अँड देअर ॲप्लिकेशन्स फॉर पंप म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड इंडक्शन मोटर त्यामध्ये ॲप्लिकेशन पण महत्त्वाचे आहे त्याचे इंडक्शन मोटरचे. त्यानंतर कंप्रेसर क्रेन ॲक्च्युएटर टूल्स मेंटेनन्स अँड टेस्टिंग. ठीक आहे. तर हे मी थोडं ब्रीफमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो इथे. त्यामध्ये मित्रांनो केबल्स अँड वायर्समध्ये टाईप्स, कन्स्ट्रक्शन, हाय व्होल्टेज लो व्होल्टेज केबल्स, टेस्टिंग, फॉल्ट्स फाइंडिंग, केबल रेटिंग अँड सिलेक्शन, केबल जॉईंटिंग, टर्मिनेशन. ठीक आहे. त्यानंतर स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन यामध्ये पण काही भाग येतो. तर याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स, सेफ्टी इक्विपमेंट अँड टेस्ट इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 या रिलेटेड येतं. नंतर इल्युमिनेशन लाईट रिलेटेड असतं हे. टाईप्स ऑफ लाईट, सोलर लाईटिंग, LED, CFL, HPSV, मर्क्युरी लॅम्प्स वगैरे याचं थोडंसं स्टडी करावं लागेल. तर हे इलेक्ट्रिकलसाठी महत्त्वाचं आहे. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर बघा प्रिन्सिपल्स ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट्समध्ये वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डिजिटल व्होल्टमीटर, ॲमीटर, फ्रिक्वेन्सी मीटर, मल्टीमीटर्स, त्यानंतर रेजिस्टन्स मेगर वगैरे, अर्थ टेस्ट पोटेन्शियल हे दोन्ही ब्रँचेसनी करणं थोडंसं अपेक्षित आहे याच्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये SCR, मॉसफेट हे महत्त्वाचं आहे. FET, त्यानंतर डिव्हायसेस, रेक्टिफायर्स अँड इन्व्हर्टर्स, त्यानंतर ॲप्लिकेशन सगळ्यांचे ॲप्लिकेशन, पॉवर ॲम्प्लिफायर, बॅटरीज अँड UPS. त्यानंतर इलेक्ट्रिकल प्रोटेक्शनमध्ये बघा MCCB, ELCB वगैरे जे काही प्रोटेक्शन यूज करतो त्याबद्दल आहे सगळं. त्यानंतर जे काही आहे कन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स त्यामध्ये डायोड, ट्रायोड, सेमीकंडक्टर, फॉरवर्ड बायस,
रिव्हर्स बायस, ट्रान्झिस्टर्स, NPN, PNP, ॲनालॉग सर्किट्स, डिजिटल सर्किट्स वगैरे हा भाग येतो. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये लॉजिक गेट्स, डी मॉर्गन्स थेरम, म्हणजे हे ॲक्च्युली जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनी करणं अपेक्षित आहे. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी हे थोडंफार स्किप केलं तरी चालेल, किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स करून तुम्ही इथे करण्याचा एक करून घ्या. तिथे बेसिक इलेक्ट्रॉनिक जो भाग आहे तो. तर मित्रांनो, PLC, स्कॅडा आणि ऑटोमेशनमध्ये बघा बेसिक ऑफ लॅडर लॉजिक, त्यानंतर प्रोग्रामिंग, आर्किटेक्चर, कॉन्सेप्ट ऑफ नॅनो PLC, कॉन्सेप्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, स्कॅडाजबद्दल आहे सगळं. आणि ऑटोमेशनमध्ये टायमर सिक्वेन्सिंग, लॉजिक, नंतर नेटवर्क डिझाईनमध्ये लॅन, मॅन, वॅन, टोपोलॉजी वगैरे. तर मित्रांनो, इथे मी रेफरन्स बुक तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज इथे काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामध्ये रिझनिंगसाठी तुम्हाला मास्टर रिझनिंग एक बुक आहे अरिहंत पब्लिकेशनचं, ते मी रेकमेंड करेल तुम्हाला, कारण की मी इथे जे बुक सांगतो आहे तिथे तुम्हाला एका बुकमध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल, किंवा ते दुसरं बुक यूज करायची गरज पडणार नाही असं बुक सांगतो आहे. थोडंसं टफ राहील तुम्हाला, परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर रिजनिंगसाठी मास्टर रिजनिंग अरिहंत पब्लिकेशनचं, त्यानंतर RS अग्रवालचं एक ऑल टाईम फेवरेट बुक आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता रिजनिंगसाठी. आणि बाकी MPSC लेवलचे जे रिजनिंग बुक, बुद्धिमत्ताचे जे बुक्स आहेत आपल्या मराठी ऑथर्सचे, ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. परंतु मला असं वाटतं की तुम्ही हार्डसाठी तुमचं तयारी असणं आवश्यक आहे, टफसाठी तयारी असणं आवश्यक आहे, म्हणून मी तुम्हाला इथे रेफरन्स बुक सांगतो आहे. ठीक आहे. त्यानंतर सिव्हिलसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉन्व्हेन्शनल अँड ऑब्जेक्टिव्ह, RS खुर्मी आणि JK गुप्ता. थोडं वास्ट आहे बुक, परंतु इथून तुम्ही अभ्यास केला किंवा जे काही आहे ते केलं, त्यानुसार तुमचं सिलेक्शन इथे तुम्हाला अबोव 30-40% मिळणं अतिशय तुम्हाला इथे इझी जाईल यानुसार. त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगतो की ॲन इंटिग्रेटेड कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, MCQ बेस, 15,000 प्लस ऑब्जेक्टिव्ज आहे, JB गुप्ता. हे एकच बुक जर तुम्ही व्यवस्थित केलं इलेक्ट्रिकलसाठी तर तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज पडत नाही. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल ऑब्जेक्टिव्ज, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑब्जेक्टिव्ज यामध्ये M हांडा आणि A हांडा हे आहेत 2 ऑथर्सचं एक बुक आहे. हे पण त्याच्यामध्ये बरंच काही कवर होऊन जातं तुमचं. त्यानंतर बघा मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉन्व्हेन्शन अँड ऑब्जेक्टिव्ह, RS खुर्मी अँड JK गुप्ता. हे पण याच्या एकाच बुकमध्ये सगळं येऊन तुमचं कवर होऊन जाईल. मेकॅनिकलचा भाग जो आहे तो तुम्हाला काय करायचं काय नाही हे तुम्ही तिथे डिसाईड करू शकता बुक बघितल्यानंतर किंवा यूज केल्यानंतर. त्यानंतर हँडबुक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थीसुद्धा इथे यूज करू शकतात. हे असं बेसिक बुक आहे, बेसिक म्हटल्यापेक्षा बऱ्यापैकी बुक आहे, ज्यामध्ये बरंच काही कवर होऊन जातं. मेड इझी पब्लिकेशनचं आहे मित्रांनो. आशा करतो मित्रांनो की आज डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस रिलेटेड माहिती बरीच मिळाली असेल. जॉब रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कट ऑफ किंवा जे काही मी माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि जे काही आता प्रिपरेशन करायची त्याकरता कदाचित 1 ते 1.5 महिन्यामध्ये ॲड येईलच मित्रांनो. ॲड आल्यानंतर हार्डली 45 डेज, इन अँड ॲव्हरेज 45 डेज ते देतात. त्यानंतर एक्झाम होते ऑनलाईन, एकच एक्झाम होईल, इंटरव्ह्यू वगैरे काहीच होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेट होऊन आणि फोकस करून अभ्यास करावा असं मला वाटतं. जागा अशा भरपूर नाही आहे, पण परंतु 300+ जागा निघण्याची शक्यता आहे. तर जे काही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तर तुमचं जे कट ऑफ आहे ते 60च्या अराउंडमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे टेक्निकली तुम्हाला हार्डली म्हणजे 60 पैकी 30+ वगैरे किंवा 30 to 40च्या रेंजमध्ये मिळणं आवश्यक आहे. मिनिमम सांगतोय, याच्यापेक्षा जास्त असेल तर फारच चांगलं. आणि रिझनिंगमध्ये तुम्हाला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही आहे. GKमध्ये तुमचे 2 ते 4 मार्क जाऊ शकतात. तुम्ही किती व्यवस्थित GK केलं तरी ते कुठले 2-3 मार्क ते काहीतरी हार्ड टाकून दिलं तर तुम्हाला ते कठीण जातं. त्यामुळे तर असं मी तुम्हाला एक सिनियर म्हणून दिलेला आहे याच्यामध्ये, या व्हिडिओमध्ये. आणि आशा करतो की तुम्हाला कुठेतरी काहीतरी माहिती ही उपयोगात येईल तुमच्या अभ्यास करताना वगैरे. तर BMC हा चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आणि डिप्लोमा होल्डरसाठी. तर त्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. अशा रिलेटेड माहिती तुम्हाला मिस करायची नसेल किंवा अपडेट्स मिस करायचे नसतील तर तुम्ही चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येतील तुमच्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकता आणि माहिती इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.